गुड मॉर्निंग, जय हरी माऊली. तर चला, आजचा टिफिन आहे आलूचा पराठा. आज फ्रायडे आहे, तर आज काही सुचत नव्हतं. मग सोप्पा आणि साधा म्हटलं चला आलूचा पराठा बनवूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आलू, आणि आपण आलू आता उकडायला ठेवत आहे. आलू उकडेपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. बटाटा उकडेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यात थोडंसं टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. मग थोडंसं ओवा पिठामध्येच टाकून देतो. थोडंसं ओवा टाकलेला आहे. मग तोपर्यंत आपला बटाटा उकडून होते. बाकीची तयारी तुम्हाला दाखवतच आहे. पीठ तोपर्यंत मुरतं. थोडंसं पीठ मऊ झालं मऊ झालेलं आहे. तर मग आता आपण बाकी बटाटा होते. चला, मस्त आता बटाटे उकडून झालेले आहेत आणि ते बटाटे गरम गरम आहेत. आता लागणारं साहित्य, त्याच्यात टाकणार आपण कस्तुरी मेथी, तर आपण मॅश करून घेऊ. बघा गरम लागतं. हे बटाटा आपण मॅश करून घेतला. मस्त उकडलेला आहे बटाटा. तर आपण ह्याच्यात साहित्य ॲड करू. थोडंसं चवीपुरता चाट मसाला, थोडीशी धना पावडर, थोडीशी हळदी. मग आपण जिरे नाही टाकणार, तर त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरेपूड. हे बघा जिरेपूड. मग बारीक चिरलेली कोथिंबीर. नंतर टाकणार आहोत कस्तुरी मेथी. मस्त कस्तुरी मेथी. लाल तिखट थोडंसं, चवीपुरतं लाल तिखट. मस्त. आणि थोडंसं चीज ॲड करू त्याच्यामध्ये, म्हणजे चांगलं लागतं. खिसून टाका किंवा तसंही टाकलं तरी चालेल. आणि आता मस्त ह्याचं आता हे सारण तयार झालेलं आहे. मस्त आता 2 लाट्या लाटून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हा आणि आलू पराठा बनवायची. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. चीज पण मी थोडंसंच ॲड केले, जास्त नाही. जास्त चीज टाकल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, ते फुटलं तर एखाद्या वेळेस त्यातनं बाहेर येतं चीज बाहेर आल्याच्या नंतर ते तव्याला लागतं ना, म्हणून. तर आपण टेस्ट करून बघूया की ह्याच्यामध्ये काय कमी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे, तर आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलेलं आहे. आता छान लागतं. आता मस्त सारण पण झालेलं आहे. तर आपण वळूया पुढे. झाली मस्त सारण तयार झालेलं आहे. आता सारणाचा पण गोळा तयार झालेला आहे छान. तर बघूया, लाटून घेऊया आपण आता. तर चला आपण लाटून घेऊया.
मस्त पीठ भिजलेलं आहे. बराच वेळ आपण भिजत ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे चांगलं भिजलं. आणि आता मस्त त्याला लाटून घेत आहे. लाटायला पण त्रास होत नाही. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ओवा पण टाकलेला आहे ना, तर मस्त त्याच्याशी टेस्ट येईल. तर तुम्ही बघू शकता मी कसं लाटलेलं आहे पराठा. अगदी सोपी आहे पद्धती. आपण जसं पुरण भरतो ना तसं नाही, हा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे पराठा. म्हणजे पुरण भरतो तसं जर केलं ना तर त्यातनं सगळं बाहेर येतं. आणि असं आपण पॅक बनवलं ना तर ह्यातून बाहेर नाही येत. तर मस्त असा व्यवस्थित होतो. आता तुम्ही बघताय, आता तुमच्या समोरच मी लाटते. मस्त आपला आलू पराठा तयार होत आहे. छान. आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित लाटून घेतला ना, मस्त असं तो फुटणार नाही. आणि एकदम आपण आता एखाद्या दिवशी हॉटेलमध्ये जातो, मग आपण विचार करतो बापरे, हॉटेलचा पराठा बघा, दोन्ही साईडने किती सेम बनलेला आहे. पण आपल्या घरी का नाही होत? तर आपण पद्धत वेगळी वापरतो, त्याच्यामुळं घरी तसा होत नाही आहे पराठा. तर आता आपण पण त्यांच्यासारखी पद्धत वापरून अगदी हॉटेलसारखा पराठा आपण घरी पण बनवू शकतो, हो की नाही? तर आता तुम्ही बघताय की आपला पराठा दोन्ही बाजूने छानपैकी लाटून घेतलेला आहे. मस्त. हां, आता कुठेच तुम्हाला दिसणार नाही, जाड नाही, काय नाही. मस्त आपला पराठा दोन्ही बाजूने लाटून झालेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता, आपण ह्याच्यात टाकलेला आहे तूप. छानपैकी टाकणार आहोत पराठा, तुम्हाला दिसेलच. तर आता मी टाकत आहे पराठा. तर मस्त असा पराठा बनवलेला आहे. आणि आपलं पीठ एवढं छान झालं की मला खूप म्हणजे लाटावंसं वाटलं. म्हणून मी खूप मोठा पराठा तवा भरून पराठा केलेला आहे. आणि असं छान वाटलं, म्हणजे पीठ छान भिजलं होतं, मऊ झालं होतं पीठ. आणि त्याच्यामुळे आता तो बघा फुगत आहे पराठा आपला. मस्त फुगत आहे पराठा. कुठेतरी फुगलाय का बघा आपला पराठा. मस्त गोल छान झालेला आहे आणि तो कुठेच फुटलेला नाही.
उरला की नाही आता हा कच्चा पण नाही आहे कुठेच. आता ह्या पराठ्याने मुलांची भूक होती आणि होते आणि मस्त असा पराठा आपल्याला तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेला आहे. हा द्यायचा पराठा टिफिनला. तर मला सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, कसा वाटला आलू पराठा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर कमेंट सेव्ह नक्की करायचे. काहीतरी प्रतिक्रिया द्या आणि असा पराठा तुम्ही पण करून बघा. बाय 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 बाय. तुमचा दिवस अगदी मजेत जाओ आणि असे पराठे तुम्ही मस्त बनवून घ्या. आता ह्याला आपण मस्त कट करून घेणार आहे आणि टिफिनला देत आहे. तर बाय बाय. असा पराठा तुम्ही करून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बाय बाय.